नमस्कार, मी वैशाली बांते महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, काल सायंकाळी मला वाढदिवसाला जायचं होतं, म्हणून मी माझ्या दोन्ही मुलींना तयार केलं आणि स्वतः तयार होण्यासाठी रूममध्ये गेले। साडी नेसली आणि साडीच्या निऱ्या नीट करत होती, तोच मला बाहेरून आई दार उघड, आई दार उघड असं माझ्या 6 वर्षाच्या मुलीचा आवाज येत होता। मी पटकन निऱ्या खोचल्या आणि दार उघडला। ती आतमध्ये आली आणि तिचं लक्ष माझ्या पोटाकडे गेलं। निऱ्या नीट खोचल्या नव्हत्या, त्यामुळे ती माझ्याकडे बघत होती। ती मला म्हणाली, आई तुझ्या पोटाला काय झालं हे? मी हसली आणि म्हटलं, तुला काय हवं ते सांग आधी। ती म्हणाली, आपल्याला बाहेर जायचं आहे ना, म्हणून मी पाण्याची बॉटल शोधत आहे। आपल्याला तहान लागली तर पाण्याची बॉटल हवी की नाही? पाणी हवं ना, पाण्याची बॉटल दिसत नाहीये। मी म्हटलं, ठीक आहे, शोधू आपण। ती परत मला म्हणाली की आई सांग ना ग, तुझ्या पोटाला काय झालं आहे? आता मला हसू आलं आणि कुठेतरी वाचलेलं उत्तर मी तिला दिलं। मी तिला म्हटलं, बाळा तू काढलेली पहिली पेंटिंग आहे ही। ती म्हणाली, मी कधी काढली? मला नाही माहिती। मी तिला म्हटलं, बाळ जन्माला यायच्या आधी आईच्या पोटात असतं आणि त्याला तिथे खूप बोर होत असतं, म्हणून ते आईच्या पोटामध्ये असताना असं चित्र, अशी पेंटिंग करते। ती म्हणाली, मग पेन्सिल कुठे आहे? मी तिला सांगितलं की त्याला पेन्सिलची गरज नसते, तो नखानीच काढतो। मग त्रास नाही का ग होत? म्हटलं, होते ना बाळा, त्रास झाल्याशिवाय आई होता येत नाही। आणि मी जर का असा त्रास सहन नसता केला तर ही चिमुकली परी माझ्या घरी कशी आली असती? असं म्हणत मी तिला जवळ घेतलं। चिमुकली परी म्हटलं तर तिला खूप छान वाटलं। आपली बॉटल घेतली आणि ती तिथून निघून गेली। पण विचार आला मैत्रिणींनो की प्रेग्नेन्सीमध्ये ह्या अशा स्ट्रेस मार्क्स किंवा ह्या अशा खुणा दिसू नये म्हणून आपण किती महागडे क्रीम वापरतो, किती काळजी घेतो, पण शेवटी कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणात तरी प्रत्येक स्त्रीच्या पोटावर ती खूण असतेच। हो ना मैत्रिणींनो, कशी जाणार ती? कारण ती मातृत्वाची खूण असते। मैत्रिणींनो, खरं तर बऱ्याचशा स्त्रिया याचा संकोच बाळगतात। त्यांना लेहंगा, लाचा, साडी घालायला संकोच वाटतो, कारण हे स्ट्रेस मार्क्स त्यामधून दिसत असतात। पण खरं तर संकोच बाळगण्याची नाही, तर ती अभिमानाची गोष्ट असते। आपण आई झाल्याचा हा एक अभिमान असतो, कारण प्रत्येक जोडप्याच्या नशिबात हे सुख नसते। असे कितीतरी जोडपे असतात की ते लाखो रुपयाची ट्रीटमेंट करतात, पण त्यांना त्याचा फायदा होत नाही। आई वडील होण्याची ती स्वप्न बघत असतात। खरं तर स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या बाह्य रूपात नसून तिच्या प्रेमात आणि त्यागात असतो। आईची खरी ओळख ही तिच्या मुलांच्या प्रेमात आणि त्यागातूनच होत असते। तुम्हाला काय वाटते मैत्रिणींनो, बरोबर आहे ना? कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही। धन्यवाद।